हॅलो नमस्कार, मी धनश्री काडगावकर. वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आज माझं एक डिजिटलचं शूट आहे आणि त्यासाठी मी आत्ता तयार होते. ही स्नेहा सगळ्यांना माहिती आहे आता असं मला वाटतं. आणि आम्ही आता रेडी होतोय आणि ही भयंकर चिडली आहे माझ्यावरती कारण मी हेअरकट केलाय, छोटे केस केले. तर तिचं असं झालं की का केलंय, पण मला असं एक्सपेरिमेंट करायला आवडतं स्वतःवरती आणि मला खूप बरं वाटतं की एक वेगळा लुक एक बघायला स्वतःलाच बरं वाटतं. असं काही कुठल्या प्रोजेक्टसाठी केलंय वगैरे असं नाहीये, पण मला सध्या जनरली आपल्या मराठी सिरियल्समध्ये किंवा मराठी ह्याच्यामध्ये जनरली असे लुक असतील असं काही फार नसतं. त्यामुळे जेव्हा काही उलट चालू नाहीये तेव्हा असे लुक्स मी एक्सपेरिमेंट करू शकते आणि छान वाटतं मला असं काहीतरी वेगळं करायला. कहा जा रही हो अंजली? सो सगळे अंजली म्हणतात मला आज, कारण मी आय थिंक शर्ट पण सॉर्ट ऑफ आणि सॅग घेतली, कॉलेज गर्ल वाटते मी. सो आम्ही निघालो आता. सो ठाण्यावरून कल्याण मला वाटतं 1-1.5 तास लागेल आता ट्रॅफिक आणि हे सगळं पकडता. सो येस, स्टे ट्यून फॉर दिस. शूट झालंय आणि मज्जा येते कारण मी पण अशा पद्धतीचं शूट फार केलं नव्हतं. त्यामुळे एक वेगळ्या पद्धतीचं आणि डिजिटलसाठीचं शूट आहे. ऋतू ग्रुप्स म्हणून आहे, त्यांची कल्याणला साईट आहे, तर त्यांच्या ह्याच्यासाठी आहे, त्यांच्या नवीन जी त्यांची बिल्डिंग आहे त्यांच्यासाठी. छान होते फ्लॅट्स. तुम्ही जर फ्लॅट बघत असाल तर या इथे बघायला. म्हणजे त्यांचं प्रमोशन नाही करत आहे मी, कारण हे प्रमोशन माझ्या या कामातनं होणार आहे, पण मी इन जनरलच सांगते छान आहे फ्लॅट्स म्हणून. शूट सुरू झालेलं आहे, तिकडे सगळा सेटअप आहे आणि इतके छान व्ह्यू आहे इथे. तर छान शूट करतोय आम्ही मस्तपैकी. आणि कल्याणमध्ये ऋतू हाईट्स म्हणून जे बिल्डर आहे तर त्यांचं शूट आहे. कसं वाटतंय? छान सुंदर वाटतंय. पावसात शूट करतात. प्लीज माझ्यासाठी कट कट कट. बाहेरचं जे आहे म्हणजे देऊळ वगैरे वगैरे त्यांनी जे गोष्टी अवेलेबल करून दिलेल्या आहेत तर त्याचं आता शूट करणार आहोत. आणि छोटंसंच पण खूप गोड शूट आहे. मला तर करताना खूप मजा येते आहे. हा ब्लॉग बघताना तुम्हाला सुद्धा तेवढीच मजा येईल. अंडर द रूफ. मस्त पाऊस पडतोय. काय मस्त वाटतं ना, वेगळं शूटिंग वाटतंय ना स्नेहा? येस. मी पण खूप दिवसात ना असं काहीतरी करते. तुझं जे तुला कोण आहे कल्याणमध्ये? चला या भेटायला. किती लोक मला कल्याणवरनं मेसेज करत असतात, मॅम फ्रॉम कल्याण, लव्ह फ्रॉम कल्याण, भेटायला यायचंय तुम्हाला, या आता. मॅम आले तर हा ब्लॉग जेव्हा जाणार आहे तेव्हा थोडी मी कल्याणमध्ये असणार आहे. पण
मॅमचे हेअर आम्ही एवढे छान दिसत आहेत ना, काय खूप छान दिसत आहेत. समथिंग डिफरंट. येस, हा नवीन लुक आहे मॅमचा. आवडला असेल कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक, शेअर अँड कमेंट. पाय काळे झाले. हे प्रॉब्लेम्स म्हणजे सँडलमुळे माझे पाय काळे झाले, त्यामुळे आता ते धुवावे लागणार मला आणि पाणी फेकतं आहे. आणि हा डॉगी काय माहिती काय, पण लिटरली आम्हाला पाय धुवावे लागतात. खतम. इथे रोडवर आणलंस तुम्हाला. रोडवर सुद्धा आपल्याला शूट करायचंय. हा स्नेहाचा अट्टाहास होता की ब्लॉग करा. ओ माय गॉड. त्यामुळे आज हा ब्लॉग आहे. मला माहित नाही यात तुम्ही काय इंटरेस्टिंग, तुम्हाला काय वाटणार आहे इंटरेस्टिंग मला माहिती नाही खरंच. त्याच्यात आपल्याला खूप इंटरेस्टिंग शूट आहे आणि मजा येते मला. आणि छान म्हणजे विशेष ही गोष्ट आहे की मी ज्यांच्यासाठी शूट करते ॲक्च्युली त्यांच्याच ग्रुपमध्ये, म्हणजे त्यांचंच कन्स्ट्रक्शनमध्ये मी घर घेतलं आहे. पण आता हे मी नाही सांगू शकत की मी कुठं घर घेतलं आहे किंवा एक्झॅक्ट ॲड्रेस मी नाही सांगू शकत, पण येस त्यांच्यासाठी मी शूट करते. येस, थँक्यू. मला ना आज कोणी नोटीस केलं नाही होतं ते. मॅमने हेअर कट केला आहे आणि त्याच्यामुळे त्यांना ओळखताच येत नाही आहे की या त्याच वहिनी साहेब, त्याच शिल्पी आहेत. खूप इंटरेस्टिंग आणि खूप वेगळ्या दिसत आहेत. सगळे त्यांच्याकडे अशा बायका बघत चालल्या आहेत, तुम्ही बघू शकता. ब्लॉग ह्या संगीता मॅम आहेत आणि ऋतू ग्रुप यांचा आहे. शी इज द ओनर आणि त्यांच्यासाठी मी आज शूट करते. मला खूप मजा येते शूट करायला. तुम्हाला कसं वाटतं? खूप मजा येते आणि स्पेशली तुझ्याबरोबर. व्हेरी इंटरेस्टिंग. मजा येते मला. खूप छान आहे कल्याणमध्ये पण. आणि आय होप जसे अजून पुण्यामध्ये इकडे पूर्ण महाराष्ट्रामध्ये नक्की. आणि यू मॉडेल इट. तू चाल पुढं. तर ओळखलंय आम्हाला. नाही, ते माझ्या नवऱ्याची बायकोमध्ये तुम्ही काम केले का असं म्हणाले. नाही, मी नाही केलंय त्यात. कोण? शनाया. शनाया वाटली असेल का मी त्यांना. शनाया बघ तू. सो शूटिंग संपलेलं आहे, पॅकअप झालेलं आहे आमचं आणि आता मी घरी चालली आहे. थँक्स फॉर वॉचिंग.